माइंडसेट झाला आणि त्याच्यामुळं त्यांनी जरी सांगितलं थोडा व्यायाम करा, आता कुठला व्यायाम करा, मग तुमचे प्रॉब्लेम, एवढा वेळ नाही त्यांच्याकडे. रिअल सांगते मी, वेळ नाही. माझ्या घरात पण सगळे डॉक्टर आहेत. त्याच्यामुळं आपल्याला आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे. मग आपणच त्याला व्यवस्थित ठेवायला लागतं आणि ते ठेवण्यासाठी मदत करायला लागलेत. विजय शेट्टी सर, जोरदार क्लॅपिंग करू आपण शेट्टी सरांसाठी. कंटिन्यू शेट्टी सर. सुमित सर ऑल म्यूट टाका. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझ्यातर्फे सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा डॉक्टर उजरडेंना आणि माहेश्वरी टंकेना. सर अनम्यूट करा. आपली व्याख्यानमाला चालू आहे सप्तधातू. मी परत रोज व्याख्यानमाला चालू आहे तोपर्यंत विचारणारच, खरंच आरोग्य पाहिजे का हो? पाहिजे नाही काय सांगा? औषध मुक्त खरंच व्हायचं आहे काय? औषध मुक्त व्हायचं असेल, आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, वजन चांगलं तुम्हाला कमी करायचं असेल आणि शेवटपर्यंत जर म्हातारपण लास्ट राम नाम सत्य हे जर खरं चांगल्या अर्थी व्हायचं असेल तर तुम्हाला पहिल्यापासून त्याच्यावर काम करावं लागतं. आता सुद्धा अजून सुद्धा वेळ गेली नाही सर. पहिल्यापासून म्हणजे काय, आता अजून सुद्धा वेळ गेलेली नाही आहे. तर इथून जरी चालू केला तरी सुद्धा काही नवीन लोक सुद्धा आहेत आमचे. आता 3 डे ट्रायल पॅकला सुद्धा लोक कुठं आहेत. तर त्यांना सुद्धा हा मेसेज आहे की तुम्ही आता जरी चालू केला इथून पुढं तर हे आपलं आरोग्य आपल्या हातातच असतंय. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी आता जरा थोडंसं पहिला रिकॅप मला ते गरज असते म्हणून घेतो. मग आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की नाही 40 प्रकारचे अन्न घटक आहेत की नाही, तर ते तुम्हाला रोज लागतात हो. तुम्ही मला सांगा या कॉलवर किती लोक आहेत? आता 483 लोक आहेत. आपण कोण उपाशी राहतो काय हो? कोण तर तुम्ही उपाशी असता काय? नाही राहत तुम्ही उपाशी. काहीतरी खात असता. नाश्ता, जेवण, अमुक तमुक काहीतरी. आपण मग ते शाकाहार असू दे, मांसाहार असू दे, काय वाटेल ते तुम्ही खात असता. कोणी उपाशी नाही आहे. हे 40 प्रकारचे अन्न घटक तुम्हाला रोज मिळतात काय? मी त्याला सांगितलं होतं तुम्हाला 10 अमायनो ऍसिड्स आहेत त्याच्यात, 15 तुम्हाला जीवनसत्व आहेत, 14 खनिजे आहेत, 1 फॅटी ऍसिड आहे. मोजून 40 अन्न घटक डेली बेसिस वरती पाहिजेत. एक दिवस तुमचा उपवास वगैरे असतो तो वेगळा, तिथं तो प्रॉब्लेम नाही. तिथं ते असतात, ते उपवासाचा पण रोल असतो, ऍटोफेजी वगैरे ते, आणि पुढे सायन्स आहे. लक्षात आलं? तो सोडून पण रोज आपण ज्यावेळी खातो पितो तर हे 40 अन्न घटक खरंच मिळतात का? नाही मिळत. आता याच्या आधी सुजाता त्यांची व्याख्यानमाला झाली होती की नाही, हे जमिनीमध्ये काय नाही, कस नाही, अमुक नाही तमुक नाही, ते आणि गाणं आहेच वेगळं. आपल्याला हे सगळं मिळत नाही. कसच कमी झालाय. आणि मग हे सकस संतुलित आहार, हे न्यूट्रिशन डिफिशियन्सी. लक्षात आलं? न्यूट्रिशन ऍज अ थेरपी आहे आता. हे न्यूट्रिशन ऍज अ मेडिसिनची कशी आयुर्वेद थेरपी आहे की नाही, होमिओपॅथी एक थेरपी आहे, ती ॲलोपॅथी ही थेरपी आहेत, उपचार पद्धती आहेत. तसं न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, न्यूट्रिशनची फुलफिलमेंट ही थेरपी आहे. मग ही जर तुम्ही